भावना लायली ख्याती गुण पावसी रघुपती यसन ये माझ्या हाती सीता सती नेली तेने. भगवान मी एवढी ख्याती केली, एवढा पुरुषार्थ केला, बकळ तुझी वाट बघली, मदत करशील, धावत येशील, पण एवढं जड संकट माझ्यावर आलं. माझ्या देखत तुमची सीता नेली, पण तुमची कृपा माझ्यावर झाली नाही. भक्तावरती ज्यावर कृपा करत, पण महाराज भक्ताचा अंतर देऊन जाणतो बरं का. जटायू सांगायला लागला, एवढी झुंज झाली, त्या झुंजीत माझा प्राण जायची वेळ आली, तरी तुम्ही भेटला नाही, तुमची कृपा झाली नाही, माझ्या देखत तुमची सीता नेली, सोडविणं झाली नाही, ते असं मला दुःख आहे बरं. पंख दिल्याचे दुःख कोण बेगीन येशीच तू आपण. सीता घेऊन गेला रावण दुःख दारुण मज झाले. भगवान पंख तोडले त्याचा अजिबात दुःख नाही. काय दुःख आहे? पंख आपले नव्हते, पण माझ्या देखत दुष्ट रावण सीता घेऊन, आणि ती सीता माझ्यानं सोडविणं झाली नाही, त्याचं मला दुःख आहे बरं. मी लाजालो त्या दुःखाला. असं दुःख भगवान माझं आहे. जटायू आपलं दुःख देवाला सांगत आहे बघ. मजची देखत देखता रडत रावणे नेली सीता. थोर दुःख हे रघुनाथा मी आता काय सांगू. जटायू म्हणे भगवान, अहो माझ्या देखत रावणानं सीता ताकद दाबून नेली, सीता राहिल्या. रामा धाव लक्ष्मणा धाव, सोडव 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 माझ्या देखत सीता म्हणून लागली. रडत रडत माझ्या देखत रावणानं सीता लिहिली, ती सीता माझ्यानं सोडवी झाली नाही. दुःख काही सांगू रामा, फार मला दुःख झाल्यावर ते सांगता येत नाही, आणि त्या दुःखाचा मोजमाप नाही. जटायू त्या ठिकाणी आपलं दुःख रामाला सांगत आहे. आयसे ऐकून जटायू वचन अत्यंत करपे रघुनंदन. त्यासी देता लिंगन आले रुदन श्रीरामा. जटायूच्या मुखातून असली वार्ता केली, जटायूची व्यथा देवानं बघली. भगवंतानं जटायूला उचलून हृदयाला लावलं, भेट दिली, आणि ब्रह्मांडाचा मालक भक्तासाठी रडायला लागला. सीतेचं दुःख रामाला नाही, पण जटायूची झालेली अवस्था रामानं पाहिली. भगवान रामचंद्र परमात्मा जटायूला आपलं छाती लावून स्पंदायला लागले, रडायला लागले. म्हणजे जटायू, अरे माझ्या कार्यासाठी प्राण गेलास ना, काय तुझी भक्ती आहे, काय तुझी वीरता आहे, काय तुझी सुकृता आहे. भगवंत बोलू लागले बघ. सखा बंधू पुत्र आप्त गाई पडिली रणात. तैसिया परी श्री रघुनाथ ऐसे कुंदत कृपाळू. भक्ताला काही झालं की देवाला दुःख होते. किती दुःख होते. एखाद्याचा युद्धात पुत्र मेला, पिता मेला, भाऊ मेल्यावर माणूस किती रडते. तेवढं दुःख देवाला झालं. जटायूसाठी बरं की जातीचं पाखरू हो, पण त्यांना रामाची भक्तीच तशी केली बरं. जटायूसाठी भगवंत स्पंदायला लागले. टोटळून जटायूला धरलं, आणि देवानं सोंग मांडला. काय म्हणले बोला. युधी गांजनी रावणा सीता सोडविली जाना. तो जटायू मारिला छळूना दुखे लक्ष्मण इल्पत. लक्ष्मणजीलाही दुःख झालं. लक्ष्मण म्हणतात, ज्या जटायूनं रावणाला युद्धात जर्जर केलं, सीता सोडविली, आणि त्या जटायू संघ रावणाला कपट केलं. कपट करून जटायूला मारलं. ते दुःख लक्ष्मणजीला झालं. लक्ष्मण म्हणजे रावण काही चांडाळ आहे, दुष्ट आहे. एखाद्या पाखरा संघ कपट करावं, पाखरा संघ कपट करून पाखरून मारलं. अतिशय लक्ष्मणजीला दुःख झालं. राम रडायला लागला, लक्ष्मणजी रडायला लागले. अत्यंत दुःख झाले. जरी हा युद्ध समय येता तरी कैसे रावण सीता नेता. माझा जटायू वाचता अति दुखिता
तू सुरक्षित जर असला तर रावणाची काही भिशात होती सीता न्यायला, पण ते चंडाळा रावण कपट केलं, कपट पुढे केलं. रामाची आण घातली, मरण विचारलं जटायूला. देवाचे भक्त प्राण जरी गेला त्याला बळवणार. वर्म जटायूनं सांगेल कपट करून मारलं. भगवंत जटायूसाठी दुःख करायला लागले. लक्ष्मणा, अरे लक्ष्मणा, काय पाहिजे जटायूची अवस्था. ब्रह्मांडाचा मालक भक्तासाठी शोक करायला लागला. बघ कोणी ना सांगेची धड पुढे, याला हिंडो मागे पुढे. मागे लागता निवाडे, तरी कळवाडे धावतो. गंमत आहे. वार्ताच आम्हाला कोणा सांगण्यात येऊ दे व्हायला. जटायूचं रावणास जर कोण महाराज सांगला असलं, लवकर आलो असता रावणाला मारला असता. जटायूची व्यथा झाली नसती, जटायू वाचला असता. भगवंत बोलायला लागले. बोल देखोनी जटायूचा घाता, लक्ष्मणासी परमावस्था. सकाळी मला सर्वता, दुःखावस्था इनपत. जटायूची व्यथा, जटायूचं दुःख लक्ष्मणानं पाहिलं. लक्ष्मण म्हणतात, माझा सखा, माझा प्राण, माझा भक्त जटायू आमच्यापासून आता जाणार आहे. मृत्यूला झुंज देत आज आम्हाला अंतरला. लक्ष्मणजी विहळ झाले, ते रडायला सुरुवात केली. राम रडाले, लक्ष्मणजी रडू लागले. अत्यंत रामाला लक्ष्मणाला दुःख झालं जटायूसाठी. बोल श्रीराम पुसे जटायूसी, शक्ती असेल बोलावयासी. तरी सीता सुदिये वेळेसी, पुसे न तैसी मज सांगे. भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा जटायूच्या जवळ गेले. आपली मांडी जटायूला दिली. कृपेत हात जटायूच्या मुखावून देवानं फिरविला. देव जटायूला म्हणाले, जटायू, तुझ्या मुखात बोलण्यासारखी शक्ती जर असेल तर मला सांग ना बाबा. सीता कोण नेली, कोण्या मार्गाने नेली, सविस्तर मला माहिती सांग. भगवंत जटायूला विचारून जटायू काय म्हणते. बरं सीता आरोनी रावण, कोणे दिसे केले गमन. कोण त्यांचे स्थान भुवन, ते संपूर्ण मज सांग. तू म्हणतोस ना सीता रावण नेली, पण तो रावण कोण्या रस्त्याने गेला, रावणाचं गाव काय, स्थळ काय, राहतो मोठं, सविस्तर जटायू मला कथा सांग. त्या चोराचा माग काढीत, चोराला घरीत, चोराला शिक्षा लागली. पण रावण कोण्या दिशेने गेला, सविस्तर मला कथा सांगू लागले. बरोबर आयसी श्रीराम पुसता गोष्टी, जटायूशी आनंद पोटी. धन्य धन्य आजी मी षष्टी, श्रीराम दष्टी देखिला. देव बोलायला मरता मरता आनंद वाटला जटायूला. काय माझं मरण. काही माणसं मरून राहिले, घरचे माणसं जवळ राहिना, घरचे हो सोयरी राहिना, मामा राहिना, काका राहिना, शेतीची बायको सुद्धा, शेती मला म्हणलं ना, शेतीची कामिना दूर राही. सोयरे धायरे संपत्तीचे लोक, मामा काका बहीण नाका कोणी येणं बरं. पण जटायू म्हणला, माझं भाग्य म्हणावं, ब्रह्मांडाचा मालक, देवांचा देव, माझं मरणांती माझ्या जवळ आहे बरं. विचारपूस देव करायला बरं. मी भाग्याचा म्हणजे जटायू, माझ्यासारखा भाग्यवान मी. बोला रामने नेली सीता गोरटी, ते समूळ सांगावया गोष्टी. हो. आत्मा म्या धरिला कंठी, तुझ्या चरण दष्टी देखावया. भगवान या कुडीमध्ये जे आत्मा शिल्लक आहे ना, तुमच्या दर्शनासाठी, तुमच्या भेटीसाठी, रावणाला सीता नेली सांगण्यासाठी मी वाचलो बरं काय. तुमची वाट बघू लागलो. राम कवा येते, ती कवा येते, कवा येते. तर योग आता प्राप्त झाला. मी तुमचीच वाट बघू लागलो. बरं झाला आला. तुम्ही सांगा म्हणाल्या आणि मी सांगण्यासाठी तयार आहे. जटायू त्या ठिकाणी रामाला सांगत आहे. बरोबर मी पडलो मूर्छापन,